सावी तुमरेटी सदस्य गट्टा दलम. सावी तुमरेटी ही आपल्या 303 रायफलसह गणवेशात आत्मसमर्पण करीत आहे. भीमे उर्फ शर्मिला मडकामी सदस्य कंपनी क्रमांक 10. शर्मिला मडकामी ही आपल्या 303 रायफलसह गणवेशात आत्मसमर्पण करीत आहे. यानंतर मी आमंत्रित करतो भीमा सोदी सदस्य राही दलम याला. भीमा सोदी सदस्य राही दलम. भीमा सोदी हा आपल्या 12 बोर रायफलसह गणवेशात आत्मसमर्पण करीत आहे. कृपया सर्वांनी टाळ्या वाजवून या आत्मसमर्पित होणाऱ्या सदस्यांना प्रोत्साहन द्यावे. अमोल सोमरू सोरी सदस्य टेक्निकल डिपार्टमेंट. त्यानंतर मी आमंत्रित करतो मंजू कोवाची एसीएम गडचिरोली डिव्हिजनला. मंजू कोवाची एसीएम गडचिरोली डिव्हिजन. मंजू कोवाची ही आपल्या बीजीएल रायफलसह गणवेशात आत्मसमर्पण करीत आहे. यानंतर मी आमंत्रित करतो कोसा कोवासे एसीएम राही दलम याला. कोसा कोवासे हा आपल्या कार्बाइन रायफलसह गणवेशात आत्मसमर्पण करीत आहे. यानंतर मी आमंत्रित करतो प्रियंका लेकामी उपकमांडर गट्टा दलम हिला. प्रियंका लेकामी उपकमांडर गट्टा दलम. प्रियंका लेकामी ही आपल्या कार्बाइन रायफलसह गणवेशात आत्मसमर्पण करीत आहे. यानंतर मी आमंत्रित करतो रोशनी कुरचामी पीपीसीएम टेक्निकल डिपार्टमेंट गडचिरोलीला. रोशनी कुरचामी ही आपल्या इन्सास रायफलसह आत्मसमर्पण करीत आहे. यानंतर मी आमंत्रित करतो मधु टेकाम पीपीसीएम टेक्निकल डिपार्टमेंट गडचिरोली याला. मधु टेकाम हा आपल्या इन्सास रायफलसह गणवेशात आत्मसमर्पण करीत आहे. यानंतर मी आमंत्रित करतो सुरेश तलांडे पीपीसीएम टेक्निकल डिपार्टमेंट गडचिरोली याला. सुरेश तलांडे हा आपल्या इन्सास रायफलसह गणवेशात आत्मसमर्पण करीत आहे. यानंतर मी आमंत्रित करतो निर्मला ताडामी पीपीसीएम कंपनी क्रमांक 10 हिला. निर्मला ताडामी ही आपल्या इन्सास रायफलसह गणवेशात आत्मसमर्पण करीत आहे. यानंतर मी आमंत्रित करतो सुनील मंगलू कुंजाम पीपीसीएम कंपनी क्रमांक 10 याला. सुनील कुंजाम हा आपल्या इन्सास रायफलसह गणवेशात आत्मसमर्पण करीत आहे. कृपया सर्वांनी टाळ्या वाजवाव्या. यानंतर मी आमंत्रित करतो सागर सीडाम डीव्हीसीएम टेक्निकल डिपार्टमेंट गडचिरोली याला. सागर सीडाम हा आपल्या एसजी रायफलसह गणवेशात आत्मसमर्पण करीत आहे. नंतर मी आमंत्रित करतो मैनू उर्फ जोगा गावडे डीव्हीसीएम टेक्निकल डिपार्टमेंट गडचिरोली याला. मैनू गावडे हा आपल्या AK-47 रायफलसह गणवेशात आत्मसमर्पण करीत आहे. कृपया सर्वांनी टाळ्या वाजवून आत्मसमर्पित माओवादी सदस्यांना प्रोत्साहन द्यावे आणि त्यांचे मुख्य प्रवाहामध्ये स्वागत करावे अशी मी आपल्याला विनंती करतो. यानंतर मी आमंत्रित करतो शबीर उर्फ अर्जुन डीव्हीसीएम राही दलम याला. शबीर हा आपल्या AK-47 रायफलसह गणवेशात आत्मसमर्पण करीत आहे.
यानंतर मी आमंत्रित करतो निखिल लेकामी DVCM कंपनी क्रमांक 10 याला. निखिल लेकामी हा आपल्या AK-47 शस्त्रासह गणवेशात आत्मसमर्पण करीत आहे. यानंतर मी आमंत्रित करतो कलमसाई वेलादी DVCM गट्टा दलम याला. कलमसाई वेलादी हा आपल्या AK-47 शस्त्रासह गणवेशात आत्मसमर्पण करीत आहे. यानंतर मी आमंत्रित करतो स्वाती सायलू सलाकुला उर्फ सरोजा उर्फ लता DKSZCM दंडकारण्य झोनल टेक्निकल डिपार्टमेंट. सरोजा उर्फ लता या आपल्या AK-47 रायफलसह आत्मसमर्पण करीत आहे. यानंतर मी आमंत्रित करतो विवेक उर्फ भास्कर उर्फ बिरसा DKSZCM दंडकारण्य झोन टेक्निकल डिपार्टमेंट याला. विवेक उर्फ भास्कर हे आपल्या AK-47 रायफलसह आत्मसमर्पण करीत आहे. यानंतर मी आमंत्रित करतो पोलित ब्युरो तसेच केंद्रीय समिती सदस्य प्रवक्ता CPI माओवादी व सचिव केंद्रीय रिजनल ब्युरो मल्लाजला वेणुगोपाल राव उर्फ भूपती उर्फ सोनू याला. मी मान्य सरांना विनंती करतो की यांनी सोनू उर्फ भूपती याला संविधान व श्रीफळ देऊन त्याचे आत्मसमर्पण करून घ्यावे आणि त्याला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा द्याव्यात. सोनू उर्फ भूपती हा आपल्या AK-47 रायफलसह मान्य मुख्यमंत्री सरांसमोर आत्मसमर्पण करीत आहे. हा मागील 40 वर्षांपासून माओवादी संघटनेमध्ये कार्यरत होता. महाराष्ट्र शासनाच्या एकूण 60 लाख बक्षिसासह सर्व राज्यांमध्ये मिळून भूपती उर्फ सोनू याच्यावर एकूण 5.5 कोटी रुपयांपेक्षा अधिक बक्षीस जाहीर केले होते. आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनासाठी केंद्र व राज्य शासनाकडून याला एकूण 25 लाख रुपये बक्षीस म्हणून मिळणार आहेत. तसेच दिनांक 1 जानेवारी 2025 रोजी भूपती उर्फ सोनू याची पत्नी DKSZCM तारक्का सिडाम हिने मान्य मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य श्री देवेंद्र फडणवीस सर यांच्या समोर आत्मसमर्पण केलेले होते. मान्य मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य श्री देवेंद्र फडणवीस सर यांच्या प्रयत्नांमुळेच इतक्या मोठ्या प्रमाणावर मार्ग भरकटलेले माओवादी सदस्य आत्मसमर्पण करून ते लोकशाहीच्या मुख्य प्रवाहामध्ये सामील होत आहेत व त्यांचे जीवन सुखकर होत आहे. याबद्दल आजच्या या कार्यक्रम प्रसंगी सोनू उर्फ भूपती याची पत्नी तारक्का सिडाम आभार